मंडळी, आपण नेहमीच्या उन्हाळ्यात दुपारी बाहेर पडलो तर काय होतं? गाडीचं सीट गरम होतं. रस्त्यावर ऊन असल्यानं पाय भाजू लागतात. अंगाची लाही होते. मग त्यासाठी आपण काय करतो? तर सावली शोधतो. आणि त्या सावलीतून जरा वेळासाठी का होईना त्या कडक उन्हापासून दिलासा मिळतो. पण मंडळी, युरोपमध्ये सध्या याच्या कितीतरी पट भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथे फक्त चटके लागत नाही आहेत, तर डोळ्यांदेखत रस्त्यांवरचं डांबर वितळून जात आहे. आपण ज्या सिग्नल्सकडे बघून गाडी थांबवतो ते प्लास्टिकचे सिग्नल्स उन्हाने वाकडे तिकडे होऊन खाली गळू लागलेत. आपल्या घरात जसं एखादं प्लास्टिकचं भांडं गॅस जवळ ठेवलं की कसं ते वेड वाकडं होतं, तसंच काहीसं तिथल्या रस्त्यांचं आणि वस्तूंचं झालंय. तिथल्या रेल्वेचे लोखंडी रूळ एवढे तापलेत की ते सरळ न राहता वाकडे झालेत. त्यामुळे गाड्या उलटण्याचा धोका निर्माण झालाय. आता हे सगळं कशामुळे होत आहे? तर ते अचानक झालेल्या उष्णतेच्या भयान लाटेमुळे होत आहे. म्हणजे युरोपमधलं तापमान 40 अंशांच्या वर गेल्यामुळे तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. आतापर्यंत तब्बल 4,000 लोकांचा जीव ह्या हीट वेव्ह मुळे गेल्याचं बोललं जात आहे. म्हणूनच युरोपमध्ये ही उष्णतेची लाट कशी पसरली आहे, त्यामुळे रस्ते सिग्नल्स कसे वितळू लागलेत, या गोष्टींचा सर्वसामान्य जीवनशैलीवर काय परिणाम होतोय, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, जून 2026च्या या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण युरोपमध्ये तापमानानं 40 सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून अनेक देशांमध्ये 41 ते 42 सेल्सिअस पर्यंत विक्रमी तापमान नोंदवलं गेलंय. युरोप खंडातील बहुतांश देशांची भौगोलिक रचना, तिथली घरं, रस्ते आणि संपूर्ण पायाभूत सुविधा या मुळात थंडीचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा अचानक निसर्ग तिथं रौद्र रूप धारण करतो, तेव्हा संपूर्ण यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडते. सध्या नेमकं हेच घडत असून तिथले रस्ते वितळत आहेत. रेल्वेचे रूळ प्रसरण पाहून वाकडे तिकडे होत आहेत. जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार युरोप हा जगातील इतर सर्व खंडांच्या तुलनेत दुप्पट वेगानं तापणारा खंड ठरलाय. युरोपमध्ये सध्या 40 ते 45 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान असून हे तापमान दर 10 वर्षांनी येतं असं सांगितलं जात आहे. पण हीच परिस्थिती सुरुवातीच्या काळात 300 वर्षातून एकदा आणि कदाचित यायची, पण क्लायमेट चेंजमुळे परिस्थिती आता दर 10 वर्षांनी उद्भवू लागली आहे. म्हणजे यावर्षी उत्तर आफ्रिकेकडून आलेल्या उष्ण हवेच्या प्रवाहानं आणि हवेच्या जास्त दाबाच्या पट्ट्यानं संपूर्ण युरोपला आपल्या विळख्यात घेतलंय. आकाश पूर्णपणे निरभ्र असल्यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर पडत आहेत आणि निर्माण झालेली उष्णता या घुमटामुळे वातावरणातच अडकून पडली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे युरोपचा उत्तर भाग आर्क्टिक महासागराच्या जवळ आहे. आर्क्टिक मधील बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे तिथे आता पांढऱ्या बर्फाऐवजी गडद रंगांची जमीन आणि पाणी उघडं पडलंय, जे सूर्याची उष्णता परावर्तित करण्याऐवजी स्वतःमध्ये शोषून घेत आहे. यामुळे युरोपमध्ये उष्णतेची तीव्रता कमालीची वाढली आहे. म्हणजे या वाढत्या तापमानाचा सगळ्यात जास्त मोठा आणि दृश्य फटका तिथल्या पायाभूत सुविधांना बसतोय. युरोपमधले रस्ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारं डांबर आणि कॉन्क्रीट हे तिथल्या नेहमीच्या थंड किंवा सौम्य हवामानानुसार तयार केलेलं असतं. जेव्हा तापमान 40 सेल्सिअसच्या वर जातं तेव्हा रस्त्यांचा पृष्ठभाग हा सूर्याच्या थेट उष्णतेमुळे 50 ते 60 सेल्सिअस पर्यंत तापतो. त्यामुळे हायवे आणि शहरातील रस्ते अक्षरशः मऊ पडून वितळू लागलेत. जर्मनी सारख्या प्रगत देशात अनेक एक्सप्रेसवेचे सिमेंटचे ब्लॉक्स उष्णतेमुळे प्रसरण पाहून एकमेकांवर आदळले आहेत आणि रस्ते मधोमध फाटल्यासारखे उखडले गेलेत. त्यासोबत ट्रॅफिक सिग्नल्स आणि रस्त्यांच्या कडेला असलेले प्लास्टिकचे साइन बोर्ड्स अतिउष्णतेमुळे वाकडे तिकडे होऊन वितळून पडताना दिसत आहेत. म्हणजे रस्त्यांपेक्षाही वाईट अवस्था रेल्वे नेटवर्कची झाली आहे. रेल्वेचे रूळ हे लोखंडाचे असतात आणि विज्ञानाच्या नियमानुसार उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतो. युरोपमध्ये थर्मल एक्सपान्शनमुळे रेल्वेचे रूळ जागोजागी वाकडे झालेत, ज्याला तांत्रिक भाषेत ट्रॅक बकलिंग म्हणतात. जर अशा रुळांवरून हायस्पीड ट्रेन गेली तर मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि जर्मनीमध्ये शेकडो ट्रेन्स फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रेल्वेला वीज पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड केबल्स उष्णतेमुळे सैल पडून लोंबकळू लागल्या आहेत. त्यामुळे पॉवर सप्लाय खंडित होतोय. लंडन, पॅरिस, फ्रँकफर्ट यासारख्या मोठ्या शहरांमधील मेट्रो आणि लोकल वाहतूक पूर्णपणे कोलबडण्यामुळे लाखो नोकरदार लोकांचे हाल होताना दिसत आहेत. म्हणजे सार्वजनिक सेवांचा विचार केला तर एनर्जी सेक्टर सुद्धा दबावाखाली आहे. संपूर्ण खंडात एसी आणि कूलरचा वापर अचानक वाढल्यामुळे विजेची मागणी गेल्या 45 वर्षातली सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. या वाढत्या मागणीमुळे ग्रीडवर ताण येऊन इटली आणि बेल्जियम मधील अनेक शहरांमध्ये तासनतास वीज पुरवठा खंडित होतोय. त्याचबरोबर फ्रान्समधील अणुऊर्जा प्रकल्पांना देखील आपली वीज निर्मिती कमी करावी लागली आहे. या प्रकल्पांना थंड ठेवण्यासाठी रोन आणि गॅरोन सारख्या नद्यांच्या पाण्याचा वापर केला जातो.
पण उष्णतेमुळे या नद्यांचं पाणी आधीच गरम झाल्यानं आणि पाण्याची पातळी खालावल्यानं तिथलं गरम पाणी नद्यांमध्ये सोडलं तर तिथल्या जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच वीज निर्मितीवर देखील मर्यादा लादण्यात आल्यात. त्यामुळे युरोपमध्ये विजेचं संकट गडद झालेलं असून किमती गगनाला भिडल्या आहेत. या सगळ्याचा थेट आणि सगळ्यात भयानक फटका माणसाच्या आरोग्याला बसतोय आणि हजारो लोक यात मृत्युमुखी पडलेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी जाहीर केल्यानुसार 21 जून नंतर अवघ्या काही दिवसातच युरोपमध्ये उष्णतेमुळे 1300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय आणि हा आकडा वेगानं वाढतोय. युरोपमधील घरांची रचना ही उष्णता आत कोंडून ठेवण्यासाठी केलेली असते, जेणेकरून हिवाळ्यात घर उबदार राहील. पण आता याच घराचं रूपांतर भट्टीमध्ये झालंय. पॅरिसमधील झिंक धातूची छपरी असलेली घरं तर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी जीवघेणी ठरतायत. तसेच युरोपमधील अवघ्या काही टक्के घरांमध्येच एसीची सोय आहे. जेव्हा रात्रीचं तापमानही 20 ते 30 सेल्सिअसच्या खाली येत नाही, तेव्हा मानवी शरीराला उष्णतेच्या त्रासातून सावरण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे हृदयविकार, किडनीचे आजार आणि स्ट्रोक असलेल्या वृद्ध नागरिकांचा यात मृत्यू होतोय. हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणेवर सध्या युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. ब्रिटनमधील अनेक रुग्णालयांनी क्रिटिकल इन्सिडेंट घोषित करून सामान्य सेवा बंद केल्या आहेत आणि फक्त आपत्कालीन रुग्णांनाच दाखल केलं जात आहे. उष्माघात आणि डिहायड्रेशनच्या रुग्णांमुळे रुग्णवाहिकांचे कॉल्स 20% वाढले आहेत. वाढत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक नद्या आणि तलावांमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. पण तिथेही पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे एकट्या फ्रान्समध्ये 40हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झालाय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा केवळ उन्हाळ्याचा एक नेहमीचा महिना नाहीये, तर हवामान बदलाचा एक भयंकर इशारा आहे. युरोप खंडातील जुन्या पद्धतीची शहरं, तिथली वाहतूक व्यवस्था आणि घरं या नव्या जागतिक तापमानाला तोंड देण्यासाठी अजिबात सक्षम नाही आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आता युरोपियन देशांना आपली शहरं, रस्ते आणि इमारती पुन्हा नव्यानं उष्णतारोधक पद्धतीनं डिझाईन कराव्या लागणार आहेत. तोपर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा आणि वाढत्या तापमानाचा फटका तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना, पायाभूत सुविधांना आणि अर्थव्यवस्थेला अशाच प्रकारे सोसावा लागणार आहे. हेच या घटनेवरून स्पष्ट होते. बाकी मंडळी, युरोपमध्ये ओढवलेल्या या संकटाबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.